लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे, पण अनेक जणांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नाहीये। तर आजच्या या व्हिडिओतून आपण आधार कार्ड बँक सोबत लिंक कसा करायचा याची A to Z माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय कामाची गोष्ट क्रमांक 13 ABP माझावर। सर्वात आधी आपण आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करूया। त्यासाठी आपल्याला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती इथे टाकायचं आहे माय आधार, त्यानंतर ही वेबसाईट आली असेल 1 नंबरची। या वेबसाईटवरती क्लिक करा। आता इथे तुम्हाला लॉग इन करायचं आधार कार्ड। इथे मी लॉग इन करतोय। इथे मी माझा आधार कार्ड नंबर टाकून दाखवतो तुम्हाला डेमो म्हणून। आता तुम्हाला खाली कॅप्चा भरायचा आहे। आता खाली लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं। आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे। OTP आलेला आहे आपल्याला। आता आपण OTP टाकू। आता OTP टाकल्यावर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। आता आपल्यासमोर आधार कार्डची होम स्क्रीन आलेली आहे। आता आपण खाली स्क्रोल करूया। त्यानंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन येईल बँक सीडिंग स्टेटस, यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्ही इथं बघू शकता की माझा इथं आधार कार्ड नंबर आहे, इथं माझ्या बँकेचं नाव आहे, इथं माझ्या बँक सीडिंग स्टेटस हा माझा ॲक्टिव्ह आहे। बरेच लाडकी बहीण योजनेसाठी जे फॉर्म भरतायत त्यांचा हा अकाउंट बँक सीडिंगचं आहे ते इनॲक्टिव्ह आहे। तर आता आपण आधार कार्ड बँकेशी लिंक कसा करायचा ते समजून घेऊया। त्यासाठी पुन्हा आपल्याला गुगलवरती यायचं आहे। इथं आपण टाकू google.com। NPCI हे नॅशनल पेमेंटची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती जायचं आहे। ही सर्वात वरती ती वेबसाईट आली असेल रिझल्टमध्ये npci.org.in, त्यावरती क्लिक करायचं आहे। आता त्यानंतर ही NPCIची होम स्क्रीन आहे, इथं खाली यायचं आहे। इथं कन्झ्युमर यावरती क्लिक करायचं आहे। आता कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल यावरती क्लिक करायचं आहे। आता पुन्हा एक पेज ओपन होईल। आता इथं तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। समजा मी माझा डेमो म्हणून टाकतो आहे। आता इथं रिक्वेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला अकाउंट नंबर लिंक करायचा की अनलिंक करायचा, म्हणजे आपल्याला लिंक करायचा म्हणून आपण इथं सीडिंग ऑप्शन निवडू। यानंतर खाली तुम्हाला बँक निवडायची आहे। तुमची बँक कोणती आहे, फॉर एक्झाम्पल बरोदा बँक किंवा कॅनरा बँक, जे तुमची बँक आहे ती इथं निवडायची तुम्हाला। त्यानंतर इथं फ्रेश सीडिंग म्हणजे आम्ही नव्याने लिंक करतो आहे हा ऑप्शन क्लिक करायचा आहे। इथं खाली तुम्हाला आता अकाउंट नंबर टाकायचा आहे, तुमचा जो बँकेचा अकाउंट आहे तो अकाउंट नंबर टाकायचा आहे इथं। समजा फॉर एक्झाम्पल 41। आता तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथं काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ते पूर्ण एकदा वाचा। त्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चा भरायचा आहे। त्यानंतर प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं आहे। आता इथं पुन्हा तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून ॲग्री अँड कंटिन्यू करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।